व्हिडिओत दिसणारं हे दृश्य एखाद्या सिनेमातलं दृश्य नाहीये। रासीन जालना जिल्ह्यातला आहे। पोलीस ज्याला धरून नेत आहेत ते आहेत आंदोलक गोपाल चौधरी आणि त्यांचे कुटुंब। गोपाल चौधरींची चूक एवढीच आहे की त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटून निवेदन देण्याचा आग्रह धरला। ताफ्यात घुसून निवेदन देण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना पकडलं। बरं, पोलीस त्यांना पकडून शांततेत घेऊन जात असतानाच हिरोगिरी करत डीवायएसपी आनंद कुलकर्णी यांनी थेट उडी मारून गोपालला लाथ घातली। 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असतानाच पारतंत्र्याच्या काळाची आठवण करून देणारं हे दृश्य पाहून सध्या संताप व्यक्त होतोय। डीवायएसपी कुलकर्णी यांनी एवढा मस्तवालपणा का केला असावा, आंदोलकाला अशी जनावरासारखी वागणूक का दिली असावी असा सवाल आम्हालाही पडला आणि त्यामुळेच हे प्रकरण नेमकं काय ते समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। डीवायएसपी कुलकर्णी यांनी ज्यांना लाथ मारली ते आहेत गोपाल चौधरी। एका कौटुंबिक प्रकरणात जालना पोलीस आपल्याला न्याय देत नाहीयेत, लाच घेऊन समोरच्या पार्टीच्या लोकांना मोकळीक देत आहेत असा आरोप करत चौधरी कुटुंबाचं कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। बरं, लाथ घालण्या एवढा संताप येण्याचं कारण काय असावं म्हणून आम्ही ते प्रकरण सुद्धा खोलात जाणून घेण्याचा प्रयत्न केला। घडलं असं की गोपाल चौधरी यांची पत्नी तिच्या माहेरी म्हणजे जळगावच्या खामगाव मध्ये गेलेली होती। तेव्हा गोपालच्या पत्नीने मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एका इसमाशी लग्न केलं। त्यानंतर या महिलेनं परत गोपालकडे यायला नकार दिला। गोपाल चौधरीने खामगाव मध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला पण तिथे गुन्हा नोंद झाला नाही। त्यानंतर गोपाल चौधरी या जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसला। जालना पोलीस अधीक्षकांनी गोपालची जेव्हा भेट घेतली तेव्हा गोपालने सगळी हकीकत त्यांना सांगितली। तेव्हा त्यांनी गुन्हा दाखल करून खामगाव पोलिसांकडे तो वर्ग करायला सांगितला। तपास झाला, मात्र पत्नीने तिच्या मर्जीने लग्न केलेलं असल्यामुळे तिला परत आणता येणार नाही असं पोलिसांनी गोपालला सांगितलं। पुढे प्रकरण कोर्टात गेलं। गोपाल चौधरी पुन्हा उपोषणाला बसला। माझ्या पत्नीला अटक करून आणा अशी मागणी त्याने केली। त्यानंतर पुन्हा जालना पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने कदीम जालना पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी महिलेचं व्हिडिओ रेकॉर्ड स्टेटमेंट आणून अहवाल सादर केला। त्याची एक प्रत चौधरी कुटुंबालाही दिली, पण पोलीस पैसे घेऊन पत्नीच्या बाजूच्या लोकांवर कारवाई करत नाहीयेत असा आरोप चौधरी बापलेकांनी केलाय। मेरी मांगनी इतना है, मेरी घरवाली की शादी दूसरी तरफ करा दी मेरे सासर के लोगों ने, तो उन पे कदीम जालना में गुना दाखिल होगा। 143 494 5506 ये पुलिस पैसा खा के गुनहगारों को पीछे डाल रही, 4 बार पैसे खा के उनको ला रहे नहीं। चेके अभी चौकसी को बुलाया तो मेरे बाप को मारहान करे किरण चेके ने, पूरा पुलिस बहुत हमारे यहाँ पे आ रहे हैं। बोले यहाँ का कानून वो खामगांव से चले। अरे वर्ग कौनते इस पे कितने पैसे लिए कदीम पुलिस ने, ये उगड़ करो कितने पैसे खाए कदीम पुलिस स्टेशन। सिर्फ आरोपी को अटक करो और कोर्ट में हाजिर करो, बस मेरी इतनी मांग है। नहीं तो आज हम मरने आने सब, आज हम रात तक आत्मदान करेंगे। न्याय नहीं मिला तो ये पुलिस का अत्याचार कब तक चलेगा। या पोलीस खोटे आश्वासन दिले, पत्र दिलं तर मी आज आत्मदान करणार, न्याय नाही मिळाल्यामुळे। गोपाल रमेश चौधरी पुलिस दड़पशाही कर रही कदीम जालना पुलिस। चेको को जब तक सस्पेंड नहीं करते हम यहाँ से हलने वाले नहीं, उसको तात्काळ सस्पेंड होना अभी मेरे को। गोपाल चौधरी पोलिसांच्या कारवाईवर संतुष्ट होत नव्हते। माझ्या पत्नीला इथं आणून कोर्टात हजर करा अशी मागणी त्याने केली होती। 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशाराही त्याने दिला होता। त्यावेळी पोलिसांनी धरपकड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा गोपालची, त्याच्या भावाची आणि वडिलांची पोलिसांची चांगलीच हुज्जतही झाली। गोपालचे वडील काय म्हणालेत ऐकूयात। माझी एकच मागणी आहे, गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कदीम जालना पोलीस स्टेशन मध्ये, परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही। ते गुन्हेगारांना पाठीची घालते आहे आणि इथला एफआयआर खामगावला जाऊन दाखल करत आहे। कोणत्या आधारावर करत आहे, कोणता कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत आम्हाला पाठवायचं, तिथं दोषारोप टाकून। नेमणी हेच मागणी, गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं। आम्ही उपोषण सोडून तो आत्मदान करणार नाही। किरण चेके ने मारहाण करी, चौधरी मारू रमेश चौधरी। चौधरी बापलेकांनी पोलिसांची झटापट केली असा आरोप पोलिसांनी केलाय। त्यानंतर हे तिघं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेले। तिथं त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करतानाच महिला पोलिसांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला असाही आरोप पोलिसांनी केलाय। त्याच वेळेला तिथून पालकमंत्री पंकजा मुंडेंचा ताफा जात होता। त्यांना भेटण्याचा प्रयत्न चौधरी बापले करत होते असं दिसतंय। तेव्हा पोलिसांनी पकडून त्यांना बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। तेव्हाच डीवायएसपी कुलकर्णी तिथे आले आणि त्यांनी पळत जाऊन उडी मारून आंदोलकाला लाथ घातली। पण यावर स्पष्टीकरण देताना कुलकर्णींनी सगळं जुनं प्रकरण सांगितलं। गोपाळ चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय
म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे। हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे। त्यांना वारंवार सांगूनही आमच्या ज्युरिडिक्शनमधला नाही असं सांगूनही आणि त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करू नये। त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं। त्यामुळे ते सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मदहनासारखे आंदोलनं करतात। असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात। कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं। आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं। पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत, बिजी आहेत हे बघून पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या PSOशी त्यांनी वादावादी केली, झटापट केली, त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले। आणि कार्यक्रमस्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखीव ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं। परंतु ते खूप आक्रमक झाले होते, ऐकत नव्हते। त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावरही रॉकेट टाकलं। मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला। आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमान्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। ऐकलत, आंदोलकाला लाथ का मारली याचं उत्तर DYSP कुलकर्णी यांना देता आलेलं नाहीये। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा सुद्धा दाखल केलाय। मग प्रश्न असा पडतो की सगळी कायदेशीर कारवाई होत होती, गुन्हा दाखल झालेला होता, कायद्यानं चौधरी बापलेकांवर कारवाई सुद्धा केली असती, मग अशा वेळी DYSP कुलकर्णी यांनी अमानुषपणे एखाद्या जनावराला मारावं तसं गोपाल चौधरी यांना लाथ का मारली, अशा मुजोर पोलिसांवर कारवाई होणार का, असा सवाल आता सर्वसामान्य माणसांना पडतोय। ब्युरो रिपोर्ट, सुधीर काकडे, लोकमत।